वृद्ध मातेचा सांभाळ न करणाऱ्या मुलांवर कायदेशीर कारवाईचा बडगा. चांदवड उपविभागीय अधिकाऱ्यांची नोटीस. चांदवड प्रतिनिधी. आपल्या वृद्ध आईचा सांभाळ न करणाऱ्या आणि न्यायालयाच्या आदेशानंतरही उदरनिर्वाहासाठी ठरलेली रक्कम न देणाऱ्या मुलांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. चांदवडचे उपविभागीय अधिकारी तथा ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी कैलास कडलग यांनी संबंधित मुलांना नोटीस बजावून 7 दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नेमके प्रकरण काय? दिघवड ता. चांदवड जी. नाशिक येथील रहिवासी असलेल्या साखराबाई भावराव गांगुर्डे या वृद्ध महिलेकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. त्या स्वतःचा सांभाळ करण्यास असमर्थ आहेत. या प्रकरणी न्यायालयाने 7 ऑगस्ट 2025 रोजी एक आदेश पारित केला होता. या आदेशानुसार मुलांनी आपल्या मातेच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा प्रत्येकी 2000 रुपये देणे बंधनकारक करण्यात आले होते. आदेशाचे उल्लंघन आणि कारवाई. न्यायालयाचा आदेश होऊनही मुलांनी आपल्या आईला विहित रक्कम दिलेली नाही. मंडल अधिकारी यांच्या अहवालानुसार मुलांनी जाणीवपूर्वक या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. या वर्तणुकीची गंभीर दखल घेत माता पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 च्या कलम 14 व कलम 11(2) नुसार मुलांवर कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा प्रशासनाने केली आहे. नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत योग्य कारणे सादर न केल्यास संबंधित रक्कम सक्तीने वसूल केली जाईल आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पीठासीन अधिकारी कैलास कडलग यांनी दिला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून वृद्ध मातापित्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अपत्यांसाठी हा एक मोठा इशारा मानला जात आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.